राज्यासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। पाहूयात आता या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी। आज राज्यासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। सकाळपासूनच लोक रंगाची उधळण करत धुळीवंदन साजरा करतायत। मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर कोकणातील प्रमुख उत्सव शिमगोत्सवाच्या जल्लोषाला सुद्धा सुरुवात झाली। पारंपरिक पद्धतीने कोकणात होळी साजरी केली जाते। दृश्य आपण पाहतोय मुंबई, नागपूर आणि कोकणातली दृश्य आहेत। त्या ठिकाणी आपापल्या विभागातील परिसरातील प्रथा परंपरेचं पालन पोषण करत त्या ठिकाणी आजचा हा होळीचा धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईमधली ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगबिरंगी रंगांची उधळण करत रंग लावून आजचा हा सण साजरा करण्यात येतोय। नागपूरमध्ये दृश्य आपण पाहतो उपरात्री नागपूरमध्ये सुद्धा आज होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी कोकणातली दृश्य आपण पाहतोय। कोकणात मात्र आपल्या प्रथे परंपरेनुसार कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह जो कोकणातला सण म्हणून मानला जातो, कोकणातला शिमगोत्सव आज उत्साहात साजरा करताना पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता। कोकणातली दृश्य आपण यापूर्वी पाहिली की शिवसेनेचे नेते रामदास कदम हे सुद्धा या कोकणाच्या शिमगोत्सवात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत सुमित पवार जोडलेत। मी सुमितकडे जाणार आहे। सुमित, खरं तर राज्यासह देशभरात आजच्या या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। देशभरात उत्साहाचं वातावरण आहे आणि धुळवडी निमित्ताने सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगबेरंगी रंगांची उधळण करत आज उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये काय सध्या अपडेट्स? नक्कीच करेन। आवाज मुद्दांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आवडीचा उत्सव म्हणजे धुलिवंदन असतं। याची सर्वत्र काल जय तयारी आपल्याला बघायला मिळेल। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात देखील मोठा जल्लोष या ठिकाणी तरुणाईकडून होताना बघायला मिळत आहे। आज साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदन आणि पवित्र रमजानच्या महिन्यात शुक्रवारच्या तारखेच्या पार्श्वभूमीवर शहरात तसं पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। संवेदनशील भागात दिवसभर गस्तीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। त्याशिवाय 115 शस्त्रधारी आरपीएफचे जवान तसेच 1,500 पोलीस कर्मचारी या धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर असतील। त्याचबरोबर तरुणांमध्ये देखील जल्लोषाचे वातावरण आहे। सकाळपासूनच तरुणाई शहरातील प्रत्येक चौकात थांबून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत रंगाची उधळण करत आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा प्रकारे तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर जमलेली आहे। मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण या ठिकाणी तरुणांच्या वतीने होताना बघायला मिळत आहे। युवक या ठिकाणी जमलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला माझ्या पाठीमागे बघायला मिळू शकतो। कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी। नक्कीच पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर। अगदी सुमित, सर्वत्र आज उत्साहाचं वातावरण आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।